पाकिस्तानी गायक गुलाम अली ठाणे फेस्टिवलला येणार। राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवरून दिली माहिती। 11 ते 14 फेब्रुवारी दरम्यान होणार ठाणे फेस्टिवल। हे धोरण म्हणजे काय शिवसेनेने आखलेलं धोरण नाहीये। हे महापालिकेमध्ये जेव्हा चर्चेला आलं त्यावेळी ते बहुमताने मंजूर झालं। मुंबईतील मोकळ्या मैदानांबाबतचं धोरण केवळ शिवसेनेचं नाही। उद्धव ठाकरे यांनी मोकळ्या जागांच्या धोरणाबाबत केली सारवासारव। अखेर आयोजकांनी परत केले चपराकचे अंक। संमेलनाच्या अध्यक्षांचे लेख असल्यामुळे जप्त झाले होते चपराकचे अंक। अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटल्याची प्रकाशकांनी केली होती टीका। सातवी विषयामध्ये जर 35 मार्क प्रत्येकी पडले ते SSC बोर्डाकडून सायकल बक्षीस मिळते आणि त्यामुळं हेच डोक्यात घेतलं आणि ह्याची काळजी घेतली की सातवी विषयात 35च मार्क पडतील। साहित्य संमेलनातल्या मुलाखतीत पवारांनी शेअर केले अनेक अनुभव। शेवटी यशवंतरावांच्या आठवणीने ते झाले भावूक। पुण्यातल्या नदीपात्रात आयोजित झाली रिक्षा सौंदर्य स्पर्धा। आकर्षक सजावट करून आणि तुतारीच्या गजरात रिक्षांचा फॅशन शो। राज्यभरातल्या रिक्षा चालकांचा सहभाग। 74व्या वर्षी बिग बींनी केला रॅम्प वॉक। फॅशन डिझायनर विक्रम फडणीसच्या कारकिर्दीला 25 वर्ष झाल्याच्या निमित्ताने झाले शो स्टॉपर। मेलबर्न वनडेमध्ये ऑस्ट्रेलियाचा भारतावर 3 विकेट्सनी विजय। 5 मॅचच्या सिरीजमध्ये 3-0 अशी आघाडी।